नमस्कार. मी अंगणवाडी सेविका सौ अमिता संजय कर्णिक, अंगणवाडी दुर्गवाडी म्हसळा. 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या दरम्यान पोषण माह राष्ट्रीय पोषण माह ची सुरुवात होते. त्या अंतर्गत आज माझा विभागातून आम्ही सर्व 10 अंगणवाडी सेविका आज प्रात्यक्षिक आयोजित केलेलं आहे. या प्रात्यक्षिकामध्ये माझं प्रोजेक्ट आहे राष्ट्रीय पोषण माह अभियानांतर्गत जे पोषक घटक लागतात त्या संदर्भात आहे. तर त्यामध्ये 3 ते 6 वर्षाची मुलं, 6 महिने ते 3 वर्षाची मुलं, तसेच गरोदर स्तनदा यांना कोणत्या प्रकारचा पोषण आहार द्यावा आणि त्याप्रकारे त्यांचं कसं पोषण होईल ह्या अंतर्गत या आहारानुसार मी माहिती दाखवलेली आहे. नमस्कार, मी मनस्वी महेश जाधव. आज मी येथे तुम्हाला ओटी भरण कार्यक्रम याविषयी माहिती देत आहे. ओटी भरण कार्यक्रम हा 3 ते 6 महिन्याच्या आत अंगणवाडीमध्ये केला जातो. पालेभाज्या तसेच कडधान्य, फळे इत्यादींचा समावेश केला जातो. गुड आफ्टरनून. मैं आंगनवाड़ी सेविका काजी मोहल्ला. मेरा प्रोजेक्ट है THR के बारे में माहिती देना. आंगनवाड़ी में मिलने वाला THR जो जिसकी वैल्यू नहीं है लोगों के लिए, पालक के लिए, वो इससे हम लोग अच्छे तरीके से पकवान बना के इस्तेमाल कर सकते हैं, जैसे लड्डू, शक्करपारे और खिचड़ी भी. उसमें आलू सब्जियां अपने पसंद की डालकर एक हेल्दी फूड बना के खा सकते हैं. उसमें जो मिलने वाले THR में एनर्जी होता है, प्रोटीन होता है, फैट, कार्बोहाइड्रेट, कैल्शियम, आयरन, विटामिन C, थायामाइन, राइबोफ्लाविन, नायासिन, विटामिन A और फॉलिक एसिड. ये सब चीज़ें हेल्थ के लिए बहुत ही अच्छे होते हैं और ये सब इसमें पाया जाता है. इसलिए हमको इसके अलग अलग तरीके से रेसिपी बना के इस्तेमाल करना चाहिए. नमस्कार. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प तळा, बीट क्रमांक 4, अंगणवाडी केंद्र सावळ. सेविकेचं नाव रजनी रवींद्र जोशी. माझ्या मदतीचे नाव मयुरी सदानंद काटे. विषय असा आहे की स्तनपानाचे महत्त्व. स्तनपान म्हणजे बाळ जन्माला आलं त्या आई मातेला सर्व प्रकारचे प्रोटीन्स मिळायला पाहिजेत. बाळाला पहिलं दूध आईचे चिकात असतं. त्या चिकापासून बाळाला रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. त्या बाळाच्या आईने सर्व म्हणजे अंडी, दूध, दही, मोड आलेली कडधान्य, चणे, शेंगदाणे गुळ कशासाठी खायचे की तिच्या शरीरात लोहयुक्त प्रमाण वाढलं पाहिजे आणि बाळाला भरपूर प्रकारची शक्ती यायला पाहिजे. जय. नमस्कार. अंगणवाडी नवानगर बेलदारवाडी मदतनीस सुवर्णा भरत चव्हाण. आर्थिक विषय वाढदिवसाचे घटना 6 महिने ते 3 वर्षे या विषयी बोलते आहे. THR हा विषय म्हणजे तयार केलेले THRचे पाकिट आलेले आहे. त्याचे लाडू बनवून आणि खिचडी भात नरम बनवून ते मुलांना द्यावे आणि सुदृढ बनावे. नरम डाळीचे किंवा गाजराचे आणि रताळ्याचे हे उकळलेले पौष्टिक शरीराला मुलांना द्यावं हे सांगू. नमस्कार. अंगणवाडी म्हसळा आदिवासीवाडी मदतनीस सुनीता राम दळवी. पूर्व शालेय शिक्षण कार्यक्रम, पूर्व शालेय शिक्षण, पूर्व पोषण आहार, मैदानी खेळ आणि 3 ते 3 वर्ष पूर्ण झाले की बाळ अंगणवाडीमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी येत आहे आणि पालकांना बोलवून त्यांना जे आम्ही शिकवतो मैदानी खेळ, जे पुस्तक देऊन शुभेच्छा देतो, त्यांचं स्वागत करतो मुलांचा, एवढे बोलून. नमस्कार. एकात्मिक बाल विकास नागरी प्रकल्प रायगड तळा. माझ्या अंगणवाडीचे नाव आहे म्हसळा चिराटी. मी अंगणवाडी सेविका सानिका संतोष उदरकर. तसेच माझी मदतनीचे नाव आहे प्रमिला प्रकाश चव्हाण. मी आज तुम्हाला किशोरवयीन मुली या मुलींना कसे आहार, आरोग्य, स्वच्छता याबाबत कसे मार्गदर्शन करावे याबाबत थोडक्यात सांगत आहे. किशोरवयीन मुलीने आहारामध्ये कडधान्य,
कडधान्य, हिरव्या पालेभाज्या, शेंगदाणे तसेच गूळ, खजूर याचे सेवन करावे. तसेच जेवणानंतर आंबट फळ तरी खावेत. यामध्ये कसे त्यांना लोहयुक्त व जीवनयुक्त सत्व पदार्थ मिळतात. तसेच मुलीने आपल्या मासिक पाळीमध्ये मासिक पाळी जर आली तर त्यांनी आपल्या मुळे रक्ताची तर कमतरता भासू नये यासाठी त्यांनी आपल्या ह्याच्यामध्ये फॉलिक ॲसिड गोळ्यांचा समावेश करावा. व किशोरी मुलीने पाळी दरम्यान स्वच्छता पाळणे, नेहमीच आंघोळ करणे, स्वच्छतेचे कपडे घालणे, पॅडचा वापर करणे इत्यादी त्यांचा आणि त्याने एक आरामसुद्धा करणे भाग आहे. नमस्कार. एकात्मिक बाल विकास सेवा योजना तालुका म्हसळा, नागरी प्रकल्प तळा, अंगणवाडी केंद्र म्हसळा, राम मंदिर. माझा पोषण अभियान हा कार्यक्रम आपण 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2024 अंगणवाडी सेविका सौ निधी नितीन दर्गे तसेच अंगणवाडी मदतनीस सौ समिधा सुजित वेदक. माझा विषय आहे परसबाग. परसबागेमध्ये आपण विविध झाडांचा उपयोग करणार आहोत. तसेच आपण औषधी वनस्पती तुळशी ही हिंदू समाजात तुळस या वनस्पतीला खूप महत्त्वाचे स्थान दिले जाते. तुळशीचे 2 प्रकार आहेत. काळ्या तुळशीला आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. तसेच नंतर कोरफड ही औषधी वनस्पती आहे. कोरफडीचा रस आरोग्यदायी आहे. कोरफडमध्ये व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, B1, B2, B6, फॉलिक ॲसिड हे घटक असतात. नंतर कढीपत्ता हा भारतीय आहारातील एक अविभाज्य घटक आहे. कढीपत्ता हा भारतीय स्वयंपाकघरात एक महाऔषध आहे. कढीपत्त्याची पाने त्वचा विकारावर गुणकारी आहे. नंतर हळद ही अत्यंत गुणकारी असून त्यातील जंतुनाशक गुणधर्म आहे. हळद अँटीऑक्सिडंट गुणधर्म दाखवतो. तसेच आपण अंगणवाडी भोवती आणि आपल्या घराच्या भोवती अशी छोटीशी परसबाग बनवावी. त्याच्यामध्ये विविध फुलं, झाडं, तसेच भेंडीची झाडं, टोमॅटोची झाडं, मिरची आणि विविध अशी फळांची झाडं, पपईचं झाड आणि शेवग्याचं झाड असा एकही लावावा. एवढं बोलून मी माझं भाषण संपवते. नमस्कार. मी अंगणवाडी मसा कुंभारवाडा आणि माझं नाव मनाली संतोष कुडेकर आणि माझ्या मदतनीचं नाव प्रमिला पांडुरंग लिमकर. मी पोषण महामध्ये एक विषयाचा भाग घेतलेला आहे, लेक लाडकी योजना. ही योजना 1 एप्रिल 2023 रोजी नंतरची ज्या जन्माला येणाऱ्या मुलींसाठी योजना काढलेली आहे. त्यातली पहिला टप्पा मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये, दुसरा टप्पा मुलगी पहिलीत गेल्यानंतर 6,000 रुपये, तिसरा टप्पा मुलगी 6वीत गेल्यानंतर 7,000 रुपये, चौथा टप्पा मुलगी 11वीत गेल्यानंतर 8,000 रुपये. असे एकूण 5 टप्प्यामध्ये मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 75,000 रुपये जमा होतील. असे एकूण 1,01,000 रुपये ह्या योजनेचा लाभ मुलींना मिळू शकतो. एवढं बोलून माझं. नमस्कार. मी सेजल सुरेंद्र चाळके, अंगणवाडी सेविका, अंगणवाडीचं नाव पोचलेन आणि माझ्या मदतनीस अनिता गणेश मशिलकर. आमच्याकडे विषय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर त्याच्यामध्ये 21 ते 65 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना मिळणारा लाभ आणि कुटुंब एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणाऱ्या मिळणाऱ्यांना लाभ. तर त्याच्यासाठी आवश्यक कागदपत्र म्हणजे आधार कार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, परत रेशन कार्ड, पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आणि हे पासबुक, बँकेचा पासबुक. आणि समजा महिला परराज्यातील असेल तर नवरा महाराष्ट्राचा असेल तर त्याचे आधार कार्ड, वोटिंग कार्ड किंवा आदिवास दाखला हे कागदपत्र त्याला उपयोगी पडणार आहे. एवढं मी बोलून 2 शब्द संपवते.